हाय नमस्कार मंडळी, कसे आहात? आशा करते सगळे मजेत असणार। मी तुमची जवळची मैत्रीण आरती। सकाळची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे। तर सुरुवात ही आमची डोसापासून होणार आहे। तर आज म्हणे डोसा नकोय, तर आज उत्तप्पा होणार आहे घरी। आणि आता ना मुलांना सुट्ट्या सुद्धा लागलेल्या आहे, तर त्यांची लुडबुड जी आहे ती किचन मध्ये असणारच आहे। आणि हा मला नेहमी मदत करत असतो कोणत्या ना कोणत्या कामामध्ये। त्याचं नेहमी किचन मध्ये जेव्हा मी काहीतरी करायला घेतलं तर त्याचं जे आहे ते इंटरफेअर म्हणा किंवा तो त्याचं काम जे आहे ना मला हातभार लावण्यासाठी किचनमध्ये येत असतो आणि मला मदत करत असतो। माझं क्यूट आणि कोंडस बाळ आहे हा। मला नेहमी म्हणजे त्याचा हात जो असतो, मदतीचा हात ज्याला म्हणतो आपण, त्याचा असतो नेहमी माझ्या मागे। असा मदतीचा हात ना प्रत्येकाच्या पाठीमागे असायलाच हवे, जेणेकरून त्याने ना आपली थोडीफार तरी मदत होते आणि आपली कामं जे आहे ते पटापट होतात। पण पुढच्या व्यक्तीला पण आहे ना मदत करायला आवडायला पाहिजे, जेणेकरून ते सुद्धा आपली मदत करतील। नाहीतर आपण म्हणत जायचं की अरे बाबा मला कोणीतरी मदत करा किंवा मला कोणीतरी म्हणजे हेल्प करा थोडीफार तरी, जेणेकरून माझी कामं जे आहे ते होतील पटापट। पण कोणी करणारं नसेल तर बोलून बोलून तरी काय फायदा। अशा वेळेस ना म्हणजे स्वतःहून कोणी यायला पाहिजे आणि आपली मदत करायला पाहिजे। तर पुढे ना अशाच प्रकारे आपण घरोघरी महिलांच्या स्ट्रेस, चिडचिडपणा कसा वाढतो, अनेक जणी सतत रागवलेल्या का असतात, असं बऱ्याच अशा छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या आपण बघणार आहोत। तर व्हिडिओ जो आहे तो आपण शेवटपर्यंत बघा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। आयुष्यात कोणी रडो किंवा ना रडो, पण हे कांदे जे आहे ते आपल्याला जरूर रडवतात। सो याच उत्तप्पासाठी लागणारे कांदे आणि टोमॅटो कापून झालेले आहे। आपण वाटलं तर आपल्याकडे जी भाजी वगैरे आपण म्हणजे खात असाल किंवा आपल्याला आवडत असेल यात घालायला, ती सुद्धा आपण यात घालू शकता। त्यात अगदी चवीप्रमाणे मीठ, तिखट वगैरे घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। वरतून कोथिंबीर वगैरे घालायची। परत अगदी स्क्रोल करत असताना ना मला एक लेख जो होता तो मी नुकताच वाचलेला आहे। पुरुषांपेक्षा महिलांना जास्त स्ट्रेस असतो आणि भारतीय महिला तर अत्यंतिक स्ट्रेसने पिचलेल्या आहेत। पण हे किती बरोबर आहे आणि किती खोटं आहे हे आपल्याला माहिती नाही, पण त्याचं म्हणजे त्याला कळत असतं की आपण किती स्ट्रेसमध्ये आहोत किंवा आपल्याला किती टेन्शन आहे। ह्या सगळ्या गोष्टी आहे ज्या आपल्याला स्वतःला अनुभवायच्या असतात, स्वतः समजून घ्यायच्या असतात। त्यानुसार ना बाकीच्या गोष्टी वागायचं म्हणजे पुढे वागत जायचं किंवा काहीतरी चेंजेस वगैरे जे आहे ते आपल्या स्वतःमध्ये करायला पाहिजे, सो दॅट ना आपण त्या स्ट्रेसफुल लाईफमधून थोडं तरी बाहेर निघू। नाहीतर असे त्या गोष्टीमध्ये जर पडून राहिलो तर आपलं जे जीवन आहे, आपलं जे जगणं आहे ते पूर्ण म्हणजे एकदम स्ट्रेसफुल आणि आपण कोणत्या लूपमध्ये निघून जाऊ ते सुद्धा आपल्याला कळणार नाही। सो त्यासाठी ना काहीतरी उपाय जे आहे ते आपण करत राहायला पाहिजे। नोकरदार स्त्री पुरुषांचा एक सर्वे करण्यात आला होता, त्यात साधारण असं आढळलं की सुमारे 72% महिलांनी सांगितलं की आपल्याला प्रचंड स्ट्रेस आहे। त्यांची अत्यंत चिडचिड होते, अतिशय मूड स्विंग्स होतात, पण त्याचबरोबर त्यांना रडू येते, निराश वाटतं आणि मुख्य म्हणजे अत्यंत ताणाने त्यांच्या आरोग्याचा ज्या तक्रारी आहे त्या वाढलेल्या आहेत। पण हे फक्त नोकरदार ज्या स्त्रिया वगैरे आहे त्यांचं केलं म्हणून त्यांना कळालं आहे, आणि ज्या हाऊसवाईफ असतात त्यांचं जर केलं ना त्यांना ते म्हणजे त्यांचं पण स्ट्रेस लेवल जे आहे ती नेहमी वाढलेलीच असते। कारण घरात असं नाही आहे की ते बाहेर गेलं म्हणजे त्यांची कामं जे आहे ते त्यांचे स्ट्रेसफुल असतात किंवा त्यांना घराचं सुद्धा करावं लागतं, त्यामुळे त्यांना स्ट्रेस असतं। हे बऱ्याच ज्या गोष्टी आहे त्यांच्या लाईफमध्ये होत असतात जे नोकरदार असतात। पण ज्या घरी असतात, ज्या घरच्या म्हणजे हाऊसवाईफ वगैरे ज्या आहेत त्यांची लेवल पण स्ट्रेसची जी असते ती वाढलेली असते। कारण घरात असं नाही की बाकीची कामं नसतात किंवा घर सांभाळणं कितपत असं एकदम सोपी गोष्ट नाही आहे। खूपच म्हणजे ते पण त्याला पण आपल्याला काहीतरी एफर्ट्स द्यावेच लागतात तेव्हा घर व्यवस्थित असतं। असं नाही की म्हणजे ते नोकरदार आहे त्यांनाच टेन्शन आहे, त्यांना स्ट्रेस आहे असं नसतं। पण बाकीची घरगुती ज्या बाया आहेत त्यांना सुद्धा स्ट्रेस असतंच। पण तुम्ही जर जॉबला जात असणार तर स्ट्रेस लेवल ही जास्तच असते हाऊसवाईफपेक्षा, हे आपण मान्य करायलाच पाहिजे। कारण त्यांना ना दोघी कामं जे आहे ते सांभाळावे लागतात। आणि हा मध्ये मध्ये येऊन ना मला अशा प्रकारे मिठी मारत असतो, त्याचं सुरू असतं म्हणजे त्याचं चालूच असतं, इकडून तिकडून आला की मिठी मारायची, नंतर जायचं, म्हणजे ते लोणी लावतो ना तशातला हा अजिबात मला मदत करत नाही। आणि जो मोठा माझा मुलगा आहे तो मदत करतो, याचं फक्त अशी लोणी लावायची जी कामं असतात ना ते सुरू असतात। आणि आता जशी गरमी वाढायला लागली ना तसे पुदिना वगैरे जे आहे ते माझ्याकडे ज्यूस वगैरे जो आहे तो होतोय। तर त्यासाठी ना आपल्याला पुदिना जो आहे ते फक्त पानं घ्यायची, पानं घेतल्यानंतर यात साखर टाकायची, साखर घातल्यानंतर ना म्हणजे चवीप्रमाणे साखर घाला, यात चाट मसाला असतो तो घाला, जिरं घाला आणि चवीप्रमाणे म्हणजे जास्त मीठ नका टाकू, थोडंसंच मीठ टाका, आलं घाला आणि थोडीशी अगदी एकदम म्हणजे चुटकीशी अशी मिरची टाका आणि आपलं म्हणजे पाणी घाला। यात पाणी थोडं जास्त घालायचं आहे, पण मिक्स करण्यासाठी ना मी पहिले थोडंसं पाणी जे आहे ते घातलेलं आहे आणि व्यवस्थित एकदम बारीक करून घेते मी आता हे। पुदिन्याचा ज्यूस घ्या किंवा पुदिनाची चटणी घ्या। पुदिना हा आपल्या म्हणजे हेल्थसाठी ना खूप म्हणजे बेनिफिशियल आहे। पुदिना डायजेशनसाठी, मायग्रेनसाठी, डोकेदुखी जर असेल आपल्याला त्यासाठी
स्किनसाठी आणि यातनं बऱ्या म्हणजे एकदम जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, त्यामुळे हे खूप फायदेशीर आहे. ह्या तर ज्यूस वगैरे जो आहे तो बनवून झालेला आहे. यात आपल्याला पाणी जितकं प्रमाणात घालायचं आहे तितकं घाला, क्वांटिटी, कारण आपल्याला जितकी हवी त्यानुसार आपण बनवू शकतो. जर आपल्याला जास्त थिक हवी तर थिक बनवा आणि पातळ हवी तर पातळ बनवू शकता. तर या प्रकारे आपण म्हणजे माझं जे आहे ते बनवून झालेलं आहे आणि याला मी असं गाळणीने गाळणार वगैरे नाही आहे, तसंच ठेवणार आहे. आणि यात लिंबू घालून घेऊ. लिंबू मी अगदी अर्धा लिंबू घालणार आहे यात, कारण मी मीठ वगैरे जे आहे ते घातलेलं आहे त्यानुसार, म्हणजे जर जास्त असेल तर लिंबू जो आहे तो आपण जास्त सुद्धा घालू शकता. सो यस, मस्त असा पुदिनाचा ज्यूस तयार झालेला आहे. तर आपण या उन्हाळ्यामध्ये एक वेळेस नक्की ट्राय करून बघा. आपल्याला हा ज्यूस वगैरे जो आहे तो खूपच म्हणजे एकदम भारी आहे आणि एकदम असं इझिली आहे. आणि पुदिना वगैरे जो असतो तो इझिली मिळतो, अगदी 10 रुपयाला एक जुडी वगैरे जी असते ती मिळते. तर आपण एक वेळेस नक्की ट्राय करून बघा. खूप छान आहे आणि खूप म्हणजे बेनिफिशियल आहे. हे झाल्यानंतर आता बॅक टू द पॉईंट, हा पसारा जो आहे तो भरपूर झालेला आहे. हे सगळं करण्यामध्ये आता जो पसारा आहे तो आवरून घेऊ. तर एक म्हणजे चिडचिड होण्याचे कारण म्हणजे एक तर हे आपल्याला मान्यच करावं लागेल की महिलांवर कामाचा बोजा जो असतो अधिक असतो. कार्यालयातील कामे सांभाळताना घरकाम, मुलांची देखभाल, वडीलधाऱ्यांचे आजारपण, ही सगळी जबाबदारी त्यांना चुकलेली नाही. घरकाम सेकंड म्हणजे जे असतं ते घरकाम, स्वयंपाकासाठी आणि त्यासाठी मदतनीस असेल तर रोज काय भाजी बनवायची, त्यांचे प्रोजेक्ट वगैरे जे असतात मुलांचे ते करणं, सारी जी कामं आहे ती सांभाळावीच लागतात. असं नाही की बाहेर गेलो म्हणजे आपल्याला ही कामे जे आहे ती सुटतील. आणि तिसरं म्हणजे कामाचं नियोजन, म्हणजे आपण नेमकं कामाचं नियोजन वगैरे जे असतं ते केलेलं नसतं. त्या नियोजनमध्ये आपण फेल झालेलो असतो, त्यामुळे आपल्या मनावर जे आहे ते ताण वाढलेलं असतं. आणि चौथं म्हणजे काही कामं आपण नाही केले तरीही चालतात. हे महिलांना म्हणजे आपल्याला मान्य नसतं की यार ही कामं पडली आहे ती आपल्याला करावीच लागणार, ते आत्ताच करायची आणि आत्ताच आवरून वगैरे जे आहे ते आपल्याला जायचे. हे आपण म्हणजे ना एकदम त्या गोष्टीचं आपल्या मनावर हे करून ठेवलेलं असतं की कोरून ठेवलेलं असतं, हे केल्याशिवाय मला म्हणजे चैन मिळणार नाही किंवा आपण म्हणजे हे चालणार नाही, आपल्याशिवाय हे कामं जे आहे ते होणार नाही. म्हणजे आपण स्वतःला सुपर वुमन समजत असतो आणि ह्या सुपर वुमन ट्रॅपमध्ये आपण स्वतः अडकलेलो असतो. आणि पाचवं म्हणजे आरोग्याच्या लहान मोठ्या तक्रारीकडे आपण दुर्लक्ष सतत करत असतो. तर अशाच प्रकारे बरीच अशी रिझन आहे ज्याने आपला चिडचिडपणा वाढतो आणि आपली मानसिक आरोग्य जे आहे ते ढासळत असतं. तर यावर उपाय म्हणजे काय, तर ज्या गोष्टीला आपल्याला वेळ लागणार असतो ती गोष्टींना आपण शेवटी करायला पाहिजे. तर हे जे भांडं आहे, चहाचं भांडं आहे, त्याला मी लगेच घासलं असतं ना, लगेच निघालं नसतं आणि त्याला वेळ जो आहे तो जास्त लागला असता. तर याला ना मी पाण्यामध्ये म्हणजे पाणी टाकून ठेवून दिलेलं होतं आणि नंतर घासते लगेच. थोडीच म्हणजे अशी घासणी म्हणजे लावल्यानंतर लगेच हे भांडं जे आहे ते निघतं आहे. तर अशाच प्रकारे कामाचं नियोजन जे आहे ते आपण करायला पाहिजे. ज्याला वेळ लागणार आहे ती गोष्ट आपण नंतर करायला पाहिजे, सो दॅट ना आपलं कामं जे आहे ते पटापट होतात आणि वेळसुद्धा कमी लागतो आणि आपला चिडचिडपणा जो असतो तो कमी होतो. उपाय शोधाल तर प्रत्येक गोष्टीवर उपाय सापडतात. असं नाही की कोणतीच गोष्ट अशी नाही जगात की त्यावर उपाय नसेल. प्रत्येक गोष्टीवर काही ना काही उपाय असताच, फक्त आपल्याला ते शोधायला पाहिजे आणि शोधणं हेच म्हणजे महत्त्वाचं आहे. आणि शोधल्यानंतर प्रत्येक गोष्टीवर उपाय तर सापडतोच. आणि दुसरं म्हणजे आपला छंद, आपले जे आनंद आहे, आपल्याला ज्यातून आनंद मिळतो त्या गोष्टी आपण करतो तरी का, त्याला वेळ तरी देतो का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आपण आपल्या छंदाला, आपल्या आनंदाला अजिबात वेळ देत नाही, आपल्या स्वतःकडे अजिबात आपण लक्ष देत नाही. या कामाच्या धावपळीत, या कामामध्ये ना आपण स्वतःला अजिबात वेळ देत नाही. मी स्वतः वेळ देत नाही हे तर मला पण मान्य करावंच लागणार आहे. तिसरं म्हणजे कामाचं प्राधान्यक्रम ठरवून मदत तरी मागतो का आपण कोणाला. मी सुरुवातीलाच म्हटलं आहे की मदत जी आहे ती मागावीच लागते. कोणतेही छोटे मोठे जे कामं असतात, बरीच अशी कामं असतात जे आपल्याकडून होत नाही, त्यासाठी आपल्याला मदत जी आहे ती मागावीच लागते. आणि लहान सहान गोष्टीसुद्धा आपण मदतीशिवाय करू शकत नाही. बऱ्याच गोष्टी असतात ज्याला आपल्याला मदत हवीच असते. मदत मागितली तर मिळते, यावर विश्वास ठेवून नियोजन केले तर ताण जो आहे तो कामाचा कमी होत जातो. आणि आता मुलांना सुट्ट्या लागल्या आहे तर हा जो पसारा आहे तो तर होणारच आहे. आणि आता त्यांचं सुरू आहे, त्यांना गेम खेळायचं होतं, ते गेम खेळत आहे. आणि आता माझी जेवणाची वेळ झालेली आहे तर आता मी जेवण वगैरे करते. सो यस, आजचा हा व्लॉग आणि आजच्या ह्या टिप्स वगैरे ज्या सांगितलेल्या आहेत त्या आपल्याला कशा वाटल्या मला कमेंट करून जरूर सांगा. आणि आवडल्या असेल तर लाईक जरूर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सो टेक केअर फ्रेंड्स, बाय.